मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी काही भेट झालेली आहे त्यामुळे काही ठिकाणी आशा पल्लवित झालेल्या आहेत. तशीच आशा आमदार संजय शिरसाट तथा प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. एक आशा पल्लवित झाली आहे, सोबत येतील, एकत्रित यायला हवं आणि एकत्रित आले तर मास लीडर, 2 मास लीडर एकत्रित आल्याच्यानंतर काय होऊ शकतं, काय तुमची अपेक्षा आहे, इच्छा आहे? हे बघा, तुम्ही गेली तर ही 6वी भेट मला वाटतं राजसाहेबांची त्यांची आहे आणि याच्या प्रत्येक वेळेच्या चर्चा ह्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून झालेल्या आणि महाराष्ट्रात त्या पाहिलेल्या आहेत. मग एकनाथ शिंदे साहेब कधी त्यांच्या घरी गेलेत, कधी ते वर्षावर आलेले आहेत आणि दोघांचं ट्युनिंग ज्याला म्हणतो आपल्याला ते मला वाटतं जुळतं आहे. मग अशा वेळेला जर येणारी लोकसभा, येणारी विधानसभा यामध्ये जर असंच जर यांचा संवाद जर असेल, चांगला संवाद जर घडत असेल तर याचा फायदा निश्चित होईल. म्हणून माझं वैयक्तिक मत आहे, त्यांची काय चर्चा झाली ते माझं त्याच्याबद्दल मला कल्पनाच नाही, परंतु एकत्र आलं तर चित्र आणखीन चांगलं होऊ शकतं हे माझं मत आहे. म्हणून त्यांनी एकत्र आलं पाहिजे असं वाटणं स्वाभाविक आहे आणि मला वाटतं ह्याची सुरुवात, सर्वच काही विकासाच्या गप्पा होत नसतात, एखादी गप्पा राजकीय होत असते आणि ती झाली असावी. त्या दोघांनी आम्हाला कोणाला सांगितलं नसावं, पण घडावं अशी माझी मनोमन इच्छा आहे. बरं, तुम्ही दोघांच्या मध्ये जर असाल आणि तुम्हाला जर ही संधीच मिळाली एकमेकांचं मन धरून एकमेकांना एकत्रित करण्याचं, तर संधीचं सोनं घ्याल आणि काय कराल? मी त्यांच्या नजरेत छोटा कार्यकर्ता आहे, मला तो बोलायचा अधिकारसुद्धा नाही, परंतु मी दोघांच्या पाया पडू शकतो, विनंती करू शकतो, साहेब असाच एकत्र या, एकत्र या, महाराष्ट्राला तुमची गरज आहे आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही सर्व राजकारभार चालू शकता. ही मी त्यांच्याकडे फक्त विनंती करू शकतो. मी त्यांना ना सल्ला देऊ शकत ना त्यांना बाकी काही बोलू शकत. आपली माणसाने स्वतःची कॅपॅसिटी ओळखली पाहिजे आणि माझी कॅपॅसिटी फार छोटी आहे, ते मोठे नेते आहेत. बरं, अशीच आशा तेव्हाही एकदा पल्लवित होते जेव्हा उद्धव ठाकरेंची आणि राज ठाकरेंची भेट होते. त्या कार्यकर्त्यांना वाटतं यांनी एकत्रित यावं. उद्धव साहेबाचा स्वभाव राजसाहेबाला माहिती आहे आणि उद्धव साहेबाला राजसाहेबाचा स्वभाव माहिती आहे, म्हणून हे 2 टोकं आहेत. राजसाहेबांनी अनेक वेळा तो प्रयत्नसुद्धा केला की चलो छोडो हो गया सो हो गया, परंतु आपल्या याच्यामध्ये काय म्हणता येईल त्याला, संघटनेमध्ये किंवा सत्तेमध्ये कुणाला हिस्सेवाटी द्यायची मानसिकता उद्धव ठाकरेंची नसल्यामुळं ते कधी एकत्रित येणार नाही, ते जमणारच नाही. राजसाहेब हे बाळासाहेबांचा वारसा घेऊन चालणारे आहेत, विचारांचा वारसा त्यांच्याकडे आहे आणि म्हणून त्यांचं वक्तव्य जरी तुम्ही पाहिलं तर ते बाळासाहेबाच्या अँगलवरचं असतं, त्या लेवलचं असतं, जे कधीच उद्धव साहेबाला जमलं नाही त्या पद्धतीचं वक्तव्य. आणि म्हणून तडजोड करायची नाही म्हणलं तर मग कितीही लॉस झाला तर नाही, आणि करायचीच आहे तरीही किती लॉस झाला तर करायचीच आहे, ही राजसाहेबाची भूमिका असते. म्हणून त्यांची तर युती होणार नाही, परंतु शिंदेसाहेबाची आणि राजसाहेबाची होऊ शकते. देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा त्यांना फॉर आहेत, अजितदादा आहेत, देवेंद्र फडणवीससुद्धा कित्येक वेळा त्यांच्याकडे गेलेत ना, गणपतीला जातातच ना, म्हणून यांचं कधीही मनोमिलन होऊ शकतं आणि हे महाराष्ट्रासाठी एक चांगली दिशा देण्यासारखं काम होईल आणि एक मजबूतीने या महाराष्ट्रामध्ये पुन्हा युतीचं सरकार येईल. बरं, एकीकडे अजित पवार झाले, एकीकडे एकनाथ शिंदे झाले, त्यानंतर आता तुम्ही पाहताय राज ठाकरेंना सुद्धा तुम्ही सोबत घेऊ इच्छित आहात. सगळे एकत्रित आल्याच्यानंतर मग काय होईल भविष्यात, चित्र काय असेल? आघाडीची वाट लागेल, आणखीन काय होईल? आघाडीमध्ये युती होणार नाही, तो संजय राऊत ही युती घडू देणार नाही, तो जोपर्यंत उद्धव ठाकरेंना डुबवणार नाही तोपर्यंत तो शांत बसणार नाही आणि त्याची डुबायची सुपारी त्यांनी घेतलेलीच आहे आणि त्याचे गुरु माननीय शरद पवार साहेब आहेत. त्या आदेशानुसार तो उद्धव साहेबांना रोज खोल 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 तर ढकलत चालला आहे. ते त्यांच्या लक्षात येतं का नाही मला माहीत नाही, परंतु त्याचा एंड ही आघाडी बिघाडी तुटले जाईल. उद्धव ठाकरेंचा गट हा वेगळा सेपरेट राहील, ज्याला काय म्हणता येईल वाळीत टाकल्यासारखा गट, तोच निवडणूक लढवेल एकटाच. बाकी सगळ्यांची त्यांची बाकीची युती जरी झाली काँग्रेस राष्ट्रवादीची, हे त्यांच्याबरोबर असणार नाही, हे मी तुम्हाला आज भाकीत नाही, हे माझा अनुभव म्हणून सांगतो. आपण या ठिकाणी पाहताय राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची जी काही भेट झालेली आहे, दोघांनी एकत्रित आल्याच्यानंतर राज्यात नक्कीच एक चांगलं चित्र निर्माण होऊ शकतं. त्यामुळे दोघांनी एकत्रित आल्याच्यानंतर आघाडीची कुठेतरी वाट लागू शकते, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी आमदार संजय शिरसाट यांनी दिलेली आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.